नमस्कार. आपण पाहता जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश शेमजलवाड. इस्लापूर येथील छत्रपती शिवाजी चौक येथे सकल मराठा समाज एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करून ओबीसीमध्ये आरक्षण मिळाल्यासंदर्भात जल्लोष, बॉम्ब फटाके वाजून जल्लोष करण्यात आला आणि मिठाई वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. आणि आरक्षण कशा पद्धतीने भेटलं आहे हे नियमावलीप्रमाणे वाचन दाखवण्याचं कार्य पळसपुरे बंधू हे करत आहे. ते समोर प्रमाणे जो आंदोलन मार्गदर्शनाखाली चालू आहे संपूर्ण महाराष्ट्रात, त्याच्यापैकी या आंदोलनाला जे पहिली आपण लढाई जिंकलेली आहे, कारण ही लढाई आपली शेवटची नाही आणि ही पहिली लढाई म्हणून शासनाने सकाळी एक GR निर्गमित केलेला आहे. तो GR जो आहे कालच्या तारखेमध्ये आहे, शुक्रवार 26 जानेवारी 2024. आणि याच्यामध्ये एक त्यांनी मसुदा टाकलेला आहे की या नियमास महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचं व त्याच्या पडताळणीचे विनियम नियम 2024 हा जो आहे सुधारित अध्यादेश, याचा अर्थ असा होतो ओबीसी समाजामधून कुणबी प्रमाणपत्र मराठ्याला देण्यासाठी जी नियमावली आहे तीच नियमावली कोणाला लागेल? आता जे राहिलेले कुणबी आहेत त्यांच्यासाठी नियमावली आणि त्याच्यामध्ये जे सुधारणा केलेली आहे त्याच्यामध्ये आता बऱ्याच जणांचं एक म्हणणं आहे सरसकट का घेतले नाही. तर कायद्यापुढे एवढे अडीअडचणी आहेत आणि सध्या लोकसभा विधानसभेचं बिगुल कधीही वाजू शकतो. पण यामध्ये जेव्हा एखादा GR निघतो त्यावेळेस हरकतीसाठी म्हणजे कोणाच्या काही तक्रारी आहेत का यासाठी सुद्धा कायद्यानुसार सरकारला वेळ द्यावा लागतो. त्याच्यामुळं तातडीनं त्यांनी जे आपण सगळे सोयरे नावाचा GR काढा म्हणलं होतो तो त्यांनी GR काढलेला आहे. पण जरांगे पाटलाचं म्हणणं होतं सगळे सोयरे म्हणजे आईकडील आणि वडिलाकडील दोघालाही घ्यावं. पण आपल्या भारतीय घटनेनुसार आपल्याला पितृसत्ताक पद्धती लागू होते. म्हणजे आपल्या वडिलाकडून जेवढे सोयरे असतील त्या सोयऱ्यामध्ये किंवा वंशावळीमध्ये एकाचं जरी कुणबी पत्र निघालं तर ते सर्व आपल्याला लागू होणार आहे. त्यामुळं सरसकटचा विषय जरी आज नसेल तरी आज जरांगे पाटलामुळं ओबीसी आरक्षणामध्ये जाण्याचा म्हणजे जे मागे राहिले होते आपले तर विदर्भातले, पश्चिम महाराष्ट्रातले अगोदरच गेलेले आहे, पण आपल्यासाठी रस्ता बंद होता. हा रस्ता पुन्हा चालू झालेला आहे आणि एक जण गेला म्हणजे त्याच्या हाताला धरून आपण सगळेच जण मध्ये जाणार आहोत. आणि त्याचा जो हा GR आहे आता याच्यामध्ये त्यांनी अजून एक 8 टाकलेली आहे. 8 म्हणजे GR 2 वळीचाच आहे. तुम्हाला तो वाचून दाखवतो. सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील असतील, आजोबा असतील, पणजोबा असतील किंवा त्यापूर्वीच्या पिढ्यामध्ये जातीमधील लग्न झालेल्या नातेसंबंधामधून पूर्वी झालेले नातेवाईक, यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले ते सजातीय म्हणजे त्याच्यामध्ये इंटरकास्ट येणार नाही. एखाद्या मराठा बांधवांना जर इंटरकास्ट केलेला असेल त्याला हा GR लागू होणार नाही. आणि याच्यामध्ये सगळे सोयरे नेमकं म्हणायचं कोणाला ही एक ओळ टाकलेली आहे त्यांनी. कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील काका, पुतणे, भावभावकीतील अथवा नातेवाईक तथा पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे ते तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत. म्हणजे त्यांनी व्याख्या करून दाखवली. सगळे सोयरे म्हणायचं कोणाला तर आपल्या नात्यातील काका असेल, पुतणे असेल, भावकी असेल किंवा आपल्या वडिलाकडून जी वंशावळ जेवढी लांबत जाईल हे सगळे सोयरे म्हणजे आपल्या आईकडून किंवा पत्नीकडील आपण याच्यामध्ये त्याचा उल्लेख नाही, फक्त पितृसत्ताकानुसार आहे. आणि त्याच्यामध्ये हरकतीसाठी 16 फेब्रुवारीपर्यंत यांनी वेळ दिलेला आहे. 16 तारखेपर्यंत ज्यांच्या हरकती असतील ते हरकती घेऊ शकतात, ज्यांना कोर्टात जायचं आहे ते जाऊ शकतात. त्यामुळं 16 तारखेच्या नंतर हे GR कोर्टामध्ये अजून टिकला पाहिजे. आणि यासाठी रात्री शिंदे साहेबांना सर्व मराठा समाजाला एक शब्द दिलेला आहे, कितीही जरी हरकती आल्या तरी हा जो सगळा सोयर GR आहे तो GR आम्ही न्यायालयामध्ये रद्द होऊ देणार नाही, म्हणजे देणार नाही. त्यामुळं आपण सर्वांनी
शिंदे सरकारचं आणि जरांगे पाटलाचं सगळ्याचा आपण या ठिकाणी आभार मानूया. आणि 16 तारखेच्या नंतर कोर्टामध्ये काय होते यावर सुद्धा सर्वांना लक्ष ठेवावं लागेल. GR आला म्हणजे जोपर्यंत हरकती सूचना येणार नाहीत आणि कोर्टामधून आपल्याला हे GR सोडवता येणार नाही तोपर्यंत थोडीशी काळजीच आहे. त्यामुळे जरी काळजी असेल 16 तारखेची, सरकारने जबाबदारी घेतली हा GR टिकवण्याची. त्यामुळे सर्वांचा आपण आभार मानूया. धन्यवाद. यानंतर सर्वांनी जिजाऊ चौकामध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी सुद्धा जिजाऊ चौकामध्ये हार टाकून फटाके वाजवायचे. सर्वांनी कृपया तिकडे चला रेल्वे स्टेशन. जे की आरक्षण संदर्भात प्रत्येक वेळेस उपोषण करणे किंवा आपल्या जे सकस मागणी आहेत ते सरकारपर्यंत पोहोचण्याचं कार्य आतापर्यंत करत होते. आणि अखेर मनोज जरांगे पाटील यांचं जसे मुंबईला रवाना झाले आणि तिथं उपोषण करण्याचा निर्णय घेतला तेव्हा सरकारच्या कुठेतरी लक्षात आलं आणि आल्याच्या नंतर त्यांनी खरोखरच मराठा समाजाला जे की OBCमधून आरक्षण देण्याचं कार्य केलेलं आहे. आणि इस्लापूर सर्कलमधील सर्व मराठा समाज हा आनंदात आणि हे आनंद व्यक्त करताना दिसत आहे. आपण पाहत आहात जनसेवा न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, वंदे मातरम. जय भीम, जय शिवाजी.